नमस्कार मंडळी, तो हे माझा मित्वाचा आजचा म्हणजेच 25 जानेवारीचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. सुरुवातीला आपण पाहतोय की घाबरलेली नम्रता आकाशला फोन करते आणि आकाशला म्हणत असते की अहो काय झाले सर, तुम्ही माझा फोन का टाळताय. तिकडून आकाश म्हणत असतो की मी ना सकाळपासून बिझी होतो ग जरासा, म्हणून मला ना तुझ्याशी बोलता आलं नाही. आता असं म्हटल्यानंतर नम्रता म्हणते आकाशून माझ्या डोक्यातनं नुसते विचार आले, मला वाटलं की तुम्ही रागवलेत माझ्यावरती. आता आकाश म्हणतो अगं असं का वाटतंय तुला, बरं ठीक आहे, आय एम सॉरी, तुझ्याशी बोलता आलं नाही ना म्हणून. आता आकाश पुढे म्हणतो एनिवे बोला काय करायचं आहे आता. मी आता यावरती आपण पाहतोय लगेच पुढच्या सीनमध्ये आपण पाहतोय की आजी म्हणत असतात बापरे, चिंटूचा राग शांत करणं प्रत्यक्ष ब्रह्मदेवालाही शक्य नाही आहे. पण मला त्या ईश्वरीचं इतकं कौतुक वाटतंय ना की अगो हे सगळं असं असून सुद्धा किती बिचारी जपते त्याला, किती सांभाळून घेते त्याला, असा जे म्हणत असतात. आता हे मामांना पडतं. मामा म्हणतात अगदी बरोबर बोलीस आई. त्यावर आता अंजली म्हणते म्हणूनच मला असं वाटतं की आपण त्यांच्यासाठी ना काहीतरी स्पेशल करायला हवं आहे. आता मामा म्हणतात पण काय सरप्राईज द्यायचं त्यांना, तुझ्या मनात काय आहे. अंजली म्हणते आपण त्या दोघांना कुठेतरी बाहेर पाठवायचं का, म्हणजे मागे ते दोघं जण पाणीपुरी खायला गेले होते ना, तर म्हणजे तसं कुठेतरी बाहेर पाठवूयात असं म्हणून अंजली विचार करते. असा तळ्याने एकदम म्हणते कुल्फी खायला पाठवूयात. लगी मामा तिला टाळी देतात. आजी म्हणतात चालेल चालेल. मामा म्हणतात चालेल काय, कमाल वाईट आयडिया आहे तुझी माहिती आहे का, एक नंबरची. आणि मामा म्हणतात की अगं त्या दोघांचा मूड काय आहे, ते दोघे बाहेर एकत्र जायला तयार तरी होतील का. आजी म्हणतात अरे ते जाणार नाही आहेत, पण आपणच त्यांना घोड्यावरती बसवायचं आणि घेऊन जायचं, असं केलं तर. आता मामा म्हणतात आई तुला काय वाटतं, आपला हा डाव न कळायला आपला अर्णव हा काही दूधखोळ आहे का, लगेच सांगेल तो आपल्याला मी ऑनलाईन मागवतो, बाहेर कशाला जायला हवं मग, असं आता मामा म्हणतात. आता पुन्हा दाखवलेला आहे. आकाश म्हणत असतो की नाही 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 ऑनलाईन नाही ऑफलाईन भेटूयात. नम्रता म्हणते सर काय अहो आत्ता. आता आकाश म्हणतो का काही प्रॉब्लेम आहे का. नम्रता म्हणते नाही सर काही प्रॉब्लेम नाही आहे. मग आकाश म्हणतो विश्वास नाही आहे का तुझा माझ्यावर, तू फ्रेंड मानत नाही आहेस का मला. नम्रता ते नाही सर असं काही नाही आहे. मग आकाश म्हणतो नाही आहे ना असं काही, तर मग येतेच ना तू, मी येतो ना तुला पिक करायला आणि तुला घरी पण ड्रॉप करतो व्हॉट्सचे. तेव्हा नम्रता म्हणते ठीक आहे पण आपण कुठे जायचं. तर आता आकाश म्हणतो आपण रामखिलावनच्या गाडीवरती मटका खायला जायचं. आणि आपण पाहतो दुसरा सीन. आजी म्हणतात रामखिलावनच्या गाडीवरची कुल्फी, मटका कुल्फी काय ऑनलाईन मिळणार आहे का, प्रत्यक्षात जावं लागणार आहे ना. अंजली म्हणते हो का जी काय बेस्ट आयडिया दिलीस तू, आणि तो आहे इंदोरचा कुल्फीवाला, म्हणजे ईश्वरीला सुद्धा छानच वाटेल. आजी म्हणतात अगं हो पण तो चिंटू तयार व्हायला हवं ना. तर अंजली म्हणते जसं मामा म्हणाला ना चिंटू खूप हुशार आहे, पण मी पण त्याची बहीण आहे, मी त्याच्यापेक्षाही जास्त हुशार आहे, मी त्याला सांगेन की मला कुल्फी खायचे डोळे लागलेत म्हणून. मामा म्हणतात की अरे वा कमालच आयडिया आहे. आणि आता आपण पाहतोय की आता रात्र झालेली असते आणि डायनिंग टेबलवरती आता अंजली, मामा, आजी, ईश्वरी आणि अर्णव हे सगळे बसलेले असतात. आणि मामा जोरजोरात ओरडत असतात मिळालीच पाहिजे मिळालीच पाहिजे, मटका कुल्फी मिळालीच पाहिजे. अंजली त्याच्या पाठीमागे म्हणत असते घेतल्याशिवाय राहणार नाही. हे सगळं या दोघांच्या घोषणा चालू असतात जोरजोरात. आणि आजी, ईश्वरी हे सगळेजण हसत असतात. आता मामा म्हणतो की ऐ करून अर्णवकडे बघून जोरात ओरडतो, कारण अर्णवच्या हातात मोबाईल असतो. आणि मामा म्हणत असतात ऑनलाईन बिनलाईन चालणार नाही. अंजली म्हणत असते कुल्फीशिवाय ऐकणार नाही, जा तुम्ही दोघे जण जाऊन घेऊन या बरं. आता पाहतोय की अंजलीने असं सांगितल्यानंतर अर्णव म्हणतो मी हिच्यासोबत का जाऊ. आता अंजली म्हणते हाऊ मीन, ती तुझी बायको आहे ना, मग तू तिलाच घेऊन जाणार ना कुल्फी आणण्यासाठी. असं म्हटल्यानंतर ईश्वरीच्या लक्षात येतं. ईश्वरी म्हणते ताई यांनी जरी नेलं नाही ना तरीही मी यांच्यासोबत जाणारच आहे. आजी खुश असतात. अर्णव म्हणतो मी माझ्या गाडीमध्ये कोणासोबत जायचं हे मी ठरवणार. आता ईश्वरी म्हणते ताई मी तुम्हाला हवी आहे ना. तर अंजली म्हणते हो मला तर तू हवी आहे बाबा, ईश्वरीने कुल्फी आणल्याशिवाय मी काही कुल्फी खाणारच नाही. आता असं म्हटल्यानंतर मामा म्हणतात की आता मी सुद्धा आणि म्हणतात की आणि अर्णव बाळा एवढं करायचं नसतंय रे, जाना घेऊन तिला. आता असं म्हटल्यानंतर अर्णव इतकं तोंड वाकडं करत असतो ना की तो म्हणतो हे तुमचं जे काही चाललंय ना हे सगळं मला कळतंय काय आजी. तर आजी म्हणतात कळू देत ना मग, मी काय घाबरते का काय तुला. आता मामा चांगला डान्सच करून दाखवतात अर्णवच्या समोर मुद्दा म्हणून की कसं काय आता म्हणून. आणि आता अंजली हसायला लागते. आजी म्हणतात जा जाऊन कुल्फी घेऊन ये जा. आता असं म्हणल्यानंतर अर्णव उठतो लगेच. मामा म्हणतात चला चला चला, अमृताला फोन लावतो.
आता नम्रता लगेचच फोन घेते आणि आता आकाश म्हणतो की हॅलो नम्रता, नम्रता येतेस ना बाहेर, की मी बाहेर आलेलो आहे म्हणून. नम्रता म्हणते की हो आकाश सर. आकाश म्हणतो तू रेडी आहेस ना? नम्रता म्हणते हो रेडी आहे मी आलेच हां. आकाश ओके म्हणतो आणि आता आपण पाहतोय की आता नम्रता बाहेर येते हां. आता आपण पाहतोय की नम्रता एवढी घाबरत असते की घाबरत घरातून निघताना पहिल्यांदा तर तिच्या बेडरूमचा दरवाजा बंद करते, नंतर हॉलमध्ये येते, नंतर आई कुठे, आई पाहत तर नाही ना हे बघते. अगदी हळूवार पावलं टाकीत होडी घालून, होडीवर असं टोपी वगैरे घालून हे सगळं ईश्वरी नम्रता जी आहे तर ती घराच्या बाहेर येते, म्हणजेच आकाशकडे येते. आणि नम्रता तिच्या आईला खूपच घाबरत असते हां, म्हणून ती इतके स्लो आलेली आहे. प्रेक्षकांनो, तुम्हाला जर का मी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला एकदा सबस्क्राईब करा. भरपूर असे प्रेक्षक आहेत की जे चॅनलचा रिव्ह्यू तर रोज डेली पाहतात व्हिडिओ, पण अजून चॅनलला सबस्क्राईबच करत नाही. तर प्लीज चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण दिलेली असते आणि आता आकाशला बघताच खूप सुंदर असं माझं म्युझिक दाखवलेलं आहे आणि हे क्यूट कपल मला तर खूपच आवडतं. तुम्हाला आवडतं का? नक्की कमेंट करून सांगा हां. आता आपण पाहतोय की नम्रता बाहेर येते आणि आकाशच्या गाडीचा दरवाजा उघडून गाडीत बसते आणि म्हणते सर मला खूप भीती वाटते हो. आकाश म्हणत असतो मी आहे ना, कशाला घाबरतेस, डोंट वरी असं म्हणून. आता आपण लगेच पुढचा सीन पाहतोय की हे सगळेजण अर्णव आणि ईश्वरीच्या मागे कुल्फी करून जोरजोरात ओरडत अगदी घराच्या अंगणामध्ये आलेले असतात. आता अर्णव बघतो तर म्हणतो अरे गाड्या कुठे गेल्या सगळ्या. त्यावरती मामा म्हणतात अरे गाड्या कुठे गेल्या? आणि हां आत्ता आठवलं, 3 गाड्या आजच सर्व्हिसिंगला गेल्यात आणि एक गाडी जी होती तर ती आकाश घेऊन गेलाय. आता असं मामाने सांगितल्यानंतर अर्णवच्या सगळंच लक्षात येतं ना. आजी लगेच म्हणतात अगो बाई मग आता काय करायचं? अर्णव म्हणतो काय नाही, आता आज जाऊया आणि ऑनलाईन ऑर्डर करूयात. मामा म्हणतात नाही पण ऑनलाईन नाही, मला रामखेलावंचीच कुल्फी हवी. आता अंजली म्हणते आणि एक व्हेकल आहे की कुठली? आता मामा बघा गाडीकडे हात करतात आणि म्हणतात की कुठली? आता अंजली म्हणते ही काय ईश्वरीची 2 व्हीलर नाही आहे का? आता आजी म्हणतात हो ना, एक स्कूटीवरून तुम्ही 2 जण जावा आणि कुल्फी घेऊन या. अर्णव म्हणतो नाही आजी दिस इज नॉट अर्णव म्हणत असतो नाही आजी दिस इज नेक्स्ट इम्पॉसिबल असं म्हणल्यानंतर आजी म्हणतात का? अर्णव म्हणतो नाही मी नाही याच्यावरून जाणार, ही जी स्कूटी नाही ही जाऊन घेऊन येईल. आता हे चल जा असं म्हणल्यानंतर ईश्वरी म्हणते मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, तसंही माझ्या स्कूटीवर कोण बसणार हे मीच ठरवते. आता असं म्हटल्यानंतर आता आजी डोळे मोठे करून बघतात ना. आता अर्णव म्हणतो हे असल्या 100 स्कूटींचं शोरूम मी विकत घेऊन शकतो, कळलं ना तुला? आता अंजली म्हणते अरे ते तर तू घेशीलच रे, पण 2 व्हीलर चालवता कुठे येते तुला ना असं म्हणून. आता लगेच ईश्वरी मामा आणि आजी तिघेही जण हसायला लागतात ना. आता ईश्वरी तर जरा जोरजोरातच हसते आणि म्हणते की हो ताई, मी एकदा यांना माझ्या स्कूटीवरून घेऊन गेले होते तर सारखं आपलं मागे बसून हळू चालू असं करून ओरडत होते आणि जोरजोरात आता ईश्वरी हसायला लागते, त्याच्याबरोबर सगळे सुद्धा हसतात ना. आता लगेचच अंजली म्हणते मस्करी नकोच माझ्या भावाची, त्याला 2 व्हीलर चालवता येत नाही. आता अर्णव म्हणतो की हां मला 2 व्हीलर कधी आवडलीच नाही, मला डायरेक्ट 4 व्हीलरच आवडली, म्हणून मी 4 व्हीलरच घेतली आणि तीच चालवली. आता ईश्वरी म्हणते नाही हे बरोबर आहे, तुम्हाला ना सर स्कूटर नाहीच आवडणार, मला माहिती आहे ना. अर्णव म्हणतो का? तर ईश्वरी म्हणते बॅलेन्स तो सांभाळावा लागतो ना सर, आणि तो तुम्हाला कुठे जमणार आहे? तुमचं कधी हे टोक नाही तर कधी ते टोक, बॅलन्स हा शब्द तुम्हाला आवडतच नाही ना. आता अर्णव म्हणतो या 2 गोष्टी वेगळ्या आहेत, यांचा इथं काही संबंध नाही आहे. ईश्वरी म्हणते अहो याचा असा कसा काही संबंध नाही, अहो स्कूटर चालवताना एक वेगळाच दिमाग लागतो, थंड दिमाग लागत असतो, तोही फुलफिलवाला. आता अर्णव म्हणतो यू चॅलेंजिंग मी. तर ईश्वरी म्हणते नाही द ग्रेट एसआरला मी आणि चॅलेंज नाही मी देत नाही हा चॅलेंज हां. आता अर्णव म्हणतो की मी स्कूटर चालवणार. आता सगळेजण म्हणतात अरे नाही नको चालवायचं नाही हा. आता अर्णव म्हणतो मी स्कूटर चालवणार फायनल. तर आता ईश्वरी म्हणते बढिया, आज कराच ट्राय तुम्ही. आणि म्हणते हां पण एक गोष्ट आहे, मी तुमच्या मागे बसणार हां, मला काळजी आहे हां. अर्णवला वाटते की तिचं नाव घेतोय काय, तर ईश्वरीला की म्हणते माझ्या स्कूटरची. आता सगळेजण हसायला लागतात ना, हिच्या स्कूटरची काळजी आहे काय म्हणून. आणि आता ईश्वरी म्हणते हां चला सर जाऊयात आपण. आणि आता अर्णव हेल्मेट घालतो आणि ईश्वरी म्हणते येतो हां आजी म्हणतात लवकर या हां. आणि आता ईश्वरी अर्णवला मुद्दाम खुणवत असते गाडी कशी स्टार्ट करायची ते. अर्णव म्हणतो माहिती आहे मला हां. आता अर्णव गाडी स्टार्ट करतो. आता ईश्वरी त्याच्या पाठीमागे बसते. तो इतक्या बसायच्या अगोदरच अर्णव डायरेक्ट ना एकदम जोरात गाडी स्टार्ट करतो. सगळेजण घाबरतात ना. ईश्वरी म्हणते सराव हे काय करताय तुम्ही, हळू जरा, मी बसणार आहे हां पाठीमागे, थांबा जरा असं म्हणल्यानंतर आता ईश्वरी पाठीमागे बसते हां. आता ईश्वरी त्याच्या खांद्यावर
खांद्यावरती हात ठेवून बसली असते. ते काय अर्णवला चालत नाही आणि तो अर्णव गाडी मागेच घेतो आणि ईश्वरी म्हणते सर गाडी मागे नाही पुढे न्यायची असती. आलिया हाजी स्कूटरवरती रिव्हर्स गिअर टाकतायत. आता सगळे पुन्हा हसायला लागतात. अर्णवला हे सगळं काय आवडत नसतं. ईश्वरी म्हणते बरं ठीक आहे चला चला आणि अर्णव इतक्या स्लो गाडी चालवत असतो ना की बास. अंजली आता आजी म्हणतात जरा जपून चालव रे बाबा गाडी. आता मामा तर बघा डोक्यालाच हात लावतात आणि म्हणतात की अंजली आई हा ज्या स्पीडने गेलाय ना मला नाही वाटत की कुल्फी आपल्याला आजच खायला मिळेल आपल्याला म्हणून. आता आजी म्हणतात ती ईश्वरी जाणे चला वाट बघण्याशिवाय आपल्या हातात आहेच काय दुसरं म्हणून आता सगळेजण घरामध्ये जातात. आता आपण पाहतोय की गाडी अर्णव खूपच लहान स्पीडने एकदमच स्लो स्पीडने गाडी चालवत असतो आणि ईश्वरीने त्याच्या खांद्यावरती हात ठेवलेले असतात. आता अर्णव म्हणतो काय चाललंय काय. ईश्वरी म्हणते कुठे काय चाललंय. तर अर्णव म्हणतो उगीच चिटकू नका मागे सरकून बस हां. आता ईश्वरी गाडी इतकी अर्णव स्लो चालवत असतो की ती झालेली असते बोर. इकडे पाहतोय आपण नम्रता आकाशला म्हणत असते तुम्हाला माहिती सर आज मी किती दिवसांनी मटका कुल्फी खाणार आहे. इंदोरमध्ये आमच्या घराजवळ सराफा बाजार आहे. आमची इच्छा झाली की आम्ही चाट आणि कुल्फी दोन्हीही खाऊन यायचं. आणि पुढे आकाश म्हणतो की वेल म्हणतो की मला तुला अजून एक गोष्ट सांगायची वाटते. तर नम्रता म्हणते काय. तर आकाश जोरात हसतो आणि म्हणतो बढिया. नम्रता म्हणते तुम्हाला माहिती आहे आम्ही तिकडे कुल्फी खायला जायचो ना तेव्हा आम्ही स्वतः मटक्यात हात घालून कुल्फी घेऊन काढून खायचो आणि आमची तिथे पेचन होती ना त्यामुळे तो माणूससुद्धा काहीच म्हणत नव्हता. मग आकाश म्हणतो मग तू इथे पण करू शकतीस नो वरीज. आणि त्या माणसाला म्हणतो है ना भैया. आता तो म्हणतो की हा बिलकुल कर सकते है. आता नम्रता म्हणते पक्का. तर आकाश म्हणतो ऑफकोर्स. तर नम्रता म्हणते ओके बघते हां मी आज मला कोणती कुल्फी मिळणार आहे ते म्हणून आता ईश्वरी त्या मटक्यामध्ये हात घालते पण तिला काही केलं कुल्फी सापडतच नाही. ती खूप प्रयत्न करते खूप वेळ शोधते आणि ती म्हणते आहे हे काय भैया इसमें तो कुल्फी नाही आहे असं आता नम्रता म्हणत असते. आकाश म्हणतो शोध सापडेल तुला सापडेल. आता पुन्हा नम्रता शोधायला लागते. तर आता हां तिला एक काहीतरी हाताला लागतं. तिला वाटतं कुल्फीच आहे. ती म्हणते की हां सापडले म्हणून. आता असं म्हणल्यानंतर ती म्हणते हे काय हे कुल्फी नाही आहे हे काय. आणि आता ते असते एक डबी आणि त्या डबीमध्ये असते सुंदर अशी अंगठी. आता नम्रता म्हणते अरे यात काय यात तर अंगठी आहे कुल्फीच्या मटक्यात अंगठी. आता आकाश म्हणतो की हो कुल्फीच्या मटक्यामध्ये अंगठी असं म्हणून आता आकाश त्या नम्रताच्या हातून ती अंगठी घेतो स्वतःच्या हातामध्ये. आणि आता आपण पहा हां आज जाईना अतिशय छान आणि एकदम क्यूट असा हा सीन दाखवलेला आहे. तुम्ही हा सीन टी व्हीवरती बघायला अजिबात मिस करू नका. आता आकाश तिच्या हातातली तो अंगठी घेतो आणि अगदी गुडघ्यावरती खाली बसून तिला प्रपोज करतो. हां आता अंगठी हातात घेतो आणि आता नम्रताचा हातसुद्धा हातात घेतो आणि म्हणतो की नम्रता ही कुल्फी म्हणजे त्या अंगठीकडे बघून म्हणतो हां ही कुल्फी माझ्यासोबत शेअर करशील अगदी आयुष्यभर आणि फक्त आज नाही तर अगदी आयुष्यभर असं आकाश म्हणत असतो. हां आता नम्रता स्माईल करत असते कारण तिला हे सगळं आवडत असतं. आणि पुढे म्हणतो की मिस नम्रता देसाई. आता असं म्हटल्यानंतर पुढे म्हणतो की मिस नम्रता देसाई विल यू मॅरी मी. आता असं म्हटल्यानंतर नम्रता तर डायरेक्ट होच म्हणते. खूप छान पाठीमागे म्युझिक दाखवलेला आहे. आजचा भाग तुम्ही टी व्हीवरती नक्की बघा थोडाही स्किप करू नका. खूप छान दाखवलेला आहे या क्यूट कपलचा आज भाग. आता त्या अंगठीकडे नम्रता एकदा बघते आणि नंतर हो सर असं म्हणते. आता आपण पुढे पाहतो की अर्जुन अगदी तिथेच त्या कुल्फीच्या ठेल्याजवळच जमिनीवरतीच खाली असं गुडघ्यावरती टिकून बसतो आणि नम्रताचा हातात घेऊन तिला ती जी अंगठी आणलेली आहे तर ती अंगठी घालतो. खूप म्युझिकली आणि सुंदर असं पाठीमागे म्युझिक आहे आणि या अशा म्युझिकमध्ये आता आकाश नम्रताला अंगठी घालतो आणि आता अंगठी घातल्यानंतर बराच वेळ दोघे एकमेकांकडे बघतात. नंतर ते दोघेजण उभे राहतात आणि आता उभे राहिल्यानंतर आकाश जो आहे तर तो आता नम्रताला डायरेक्ट स्पष्टच बोलून टाकतो की आकाश म्हणतो की आय लव्ह यू म्हणून. आता असं म्हटल्यानंतर नम्रता खूप खुश होते हसते कारण तिचंही प्रेम असतंच आकाशवरती. ती फक्त म्हणते की मी पण सर म्हणून खूप स्माईल करत असते नम्रता. हां इकडे ईश्वरी अर्णवला म्हणत असते सर बैलगाडीचा फील येतो एखादा सायकलवाला सुद्धा ना तुमच्या पुढे जाईल म्हणून. आणि अर्णव तिला म्हणत असतो की शटअप मी तुझ्यासाठी म्हणून स्लो चालवतोय कळलं का तुला. आता ईश्वरी म्हणते सर अंजलीताईंना डोळायला लागलेत कुल्फीचे बाळ व्हायच्या आत आपल्याला घरी कुल्फी घेऊन पोहोचायचं आहे. हां आता अर्णव म्हणतो तुला आता जोक सुचतोय अगं स्कूटरला काही सेफ्टी डोअर नसतो आपल्या बेल्ट नसतो सेफ्टी महत्त्वाची आहे ना. तर ईश्वरी म्हणते अहो सर हेल्मेट आहे ना. आता असं म्हणल्यानंतर अर्णव म्हणतो अगं ते फक्त डोक्यासाठी आहे आणि हातापायाचं काय आता हातापायांना सेफ्टी नको का.
आता अर्णव ईश्वरीला म्हणतो तसंही तुझ्यासोबत येण्यात रिस्कच आहे, काय माहिती तुझा काही प्लॅन असेल तर. आता ईश्वरी म्हणते काय म्हणालात, तर अर्णव म्हणतो काय माहिती तुझा काही प्लॅन असेल तर. ईश्वरी लगेच जोरजोरात गोंधळ करायला लागते, काय म्हणालात प्लॅन, थांबवा गाडी असं करून जोरजोरात ओरडते. बाजूला घ्या गाडी, मला उतरायचे, ब्रेक मारा, मला उतरायचे. अर्णव म्हणत असतो आर यू आउट ऑफ युअर माइंड, असं म्हणून अर्णव शेवटी गाडी थांबवतो, हेल्मेट वगैरे काढतो. ईश्वरी म्हणते एकतर स्कूटी माझी, तुम्हाला चालवायला येत नाही तरी मी तुम्हाला चालवायला दिली आणि म्हणे की माझा प्लॅन असेल हो भलाई का तो जमानाही नाही राहा, असं ईश्वरी म्हणत असते. अर्णव म्हणतो की काय भलाई, मी सांगितलं होतं जाऊन आईस्क्रीम आणायला, चांगला ऑर्डर करत होतो पण ते नको आहे तुम्हाला. आता ईश्वरी म्हणते सगळ्याच गोष्टी ऑनलाईन ऑर्डर करून नाहीत मिळत सर, जर का काही चांगलं खायचं असेल ना काही तर मेहनत करावी लागते सर. म्हणजे काय, अर्णव म्हणतो म्हणजे काय की चांगलं खायचं म्हणून काय शेतात जायचं, शेतात जाऊन राबायचं का, मेहनत करायची म्हणून मला सांगते. ईश्वरी म्हणते मला ना मी उगाच तुमच्याशी वाद घालते, मला ना तुमच्यासोबत यायचंच नाही आहे सर. अर्णव म्हणतो की व्हेरी गुड, आता थँक्यू सो मच असं म्हणतो. ईश्वरी चाललेली असते तिकडे आणि म्हणतो की बरं झालं तू मागे नशील ना तर स्कूटी मी चांगली चालवेन. आता ईश्वरी पुढे पुढे चालत असते. ईश्वरी म्हणते हो ना मग जा ना, तुम्हाला कोणी थांबवले, तुमच्या या गाडीच्या स्पीडपेक्षा ना मी चालत लवकर पोहोचेन. अर्णव म्हणतो की रस्ता माहिती आहे का. आता ईश्वरी परत माघारी येते आणि म्हणते मी काही जंगलातून आले नाही. अर्णव म्हणतो जंगलातून आली नशील पण वागते तर जंगलातून आल्यासारखीच ना. आता ईश्वरी म्हणते जाताय ना. अर्णव म्हणतो हो जातोयच आहे. अर्णव पुढे म्हणतो 1 मिनिट म्हणून गाडी आता तिच्यापर्यंत पुढे घेतो अर्णव. आणि आता ईश्वरी म्हणते की काय आहे. आता अर्णव म्हणतो स्कूटी तुझी आहे ना, तर ईश्वरी म्हणते हो. मग अर्णव म्हणतो चालू करून दे. आता ईश्वरी स्कूटर जी आहे तर ती चालू करून देते. आता ईश्वरीने स्कूटर चालू करून दिल्यानंतर त्याच्याकडे रागाने पाहत असते. अर्णव म्हणतो चल निघा आता. ईश्वरी म्हणते जातेच आहे म्हणून ईश्वरी पुढे पुढे चालत जाते. आणि आपण पाहतोय की ईश्वरी मागे उभारून हॅलो म्हणून तिला हाक मारत असतो, ओ हॅलो तुला माहीत नसेल तर. आता असं म्हणल्यानंतर ईश्वरी घाबरते ना आणि अर्णव तिच्याकडे मजा घेऊन बघत असतो. आता ईश्वरी अचानकच बघते तिथे आणि पाठीमागून वळून बघते. आता पाठीमागे वळून बघितल्यानंतर ईश्वरी घाबरते, पुढे बघते तर रस्ता अगदी सुनसान असतो आणि तिथे कुणीही नसतो. आता ईश्वरी एकदम पळतच येते आणि येऊन आहे ना खूप कॉमेडी दाखवले सीन. आता येऊन पाठीमागे अर्णवच्या बसते. आता अर्णवच्या पाठीमागे एकदमच येऊन बसते आणि म्हणते की ड्रायव्हर चलो. अर्णव म्हणतो व्हॉट, तर ती म्हणते चला. आता असं म्हणल्यानंतर अर्णव पुन्हा हेल्मेट घालतो आणि आता निघायला लागतो. आणि आपण पाहतोय की अर्णव ईश्वरी म्हणत असतो मागे सुकून लांब बसायचं, मला चिटकून बसायचं नाही. आता दोघेजणही जातात ते मटका कुल्फी घेण्यासाठी. इकडे आपण पाहतोय की आकाश आणि नम्रता जे आहे तर हे दोघंजण मटका कुल्फी खात असतात. आणि खात असताना आता हे जे क्यूट कपल आहे तर ते एकमेकाकडे बघत असतं. आणि आता आकाशच्या डोक्यामध्ये अचानक एक मजा येते की नम्रताची फिरकी म्हणून लगेच म्हणतो ओ गॉड सुप्रिया काकू. नम्रता घाबरते ना, आई करून लगेचच ओरडते आणि म्हणते कुठं आहे. आता आकाश लगेच जोरजोरात हसायला लागतो आणि म्हणतो की आय एम रिअली व्हेरी सॉरी मी गंमत केली. आता नम्रता लगेच म्हणते काय हो सर तुम्हाला आता गंमत सुस्ती आहे का, मला तर टेन्शनच येऊन गेलं. आता आकाश त्यावरती म्हणतो की आय एम रिअली व्हेरी सॉरी, पण प्रपोज केल्यानंतर सिरियस होणारी तू तर पहिलीच मुलगी आहेस. तर आता ईश्वरी म्हणते आकाश सर परत मस्करी करताय तुम्ही, मला तर टेन्शनच आलं होतं, काय होय सर. आता आकाश म्हणतो की आता नो टेन्शन, आता मी आहे ना, असं आता आकाश म्हणत असतो. आणि पुढे म्हणतो की पण सिरियसली तुला एक गोष्ट सांगू का, आपण एकमेकांना आवडतो हे आपण घरच्यांना कधी सांगणार आहोत. आता नम्रता म्हणते की आकाश सर मला काय वाटतंय माहिती आहे का, तुम्हाला सांगू का की आपण थोडा वेळेने घेऊयात, सध्या हा विचार नको करायला. आता आकाश म्हणतो की का बरं. तर नम्रता म्हणते काही माहीत नाही हो सर, हल्ली आई एकदम टेन्शनमध्येच असते, अजीब वागते, मला सारखं सांगत असते की असं नको करूस तसं नको करूस, मला तिचं काही कळतच नाही. आणि मला तर ना कधी वाटते की तिला ना कसली तरी भीती आहे, विचारलं तर काही सांगतही नाही. आता आकाश म्हणतो की अगं मी समजू शकतो हे. आणि पुढे म्हणतो की ह्या लोकांना स्वतःचा स्ट्रेस सांगण्यासाठी काय जातं ना की माहीत नाही. आणि पुढे म्हणतो की आता आमच्याच घरी बघ ना, दादा आणि ईश्वरीमध्ये काहीतरी सुरू आहे, पण हे दोघं जणांना काही केले सांगतच नाही आहेत. आणि म्हणतो की डोंट यू नो असा काहीतरी आकाश बोलत असतो. इतक्यातच अर्णवची गाडी थांबते. आता ईश्वरी जी आहे तर ती गाडीनं उतरून त्याच्याशी बोलत असते, दोघांचा वाद चालू असतो. आणि हे सगळं आकाश बोलत असताना नम्रता पाहते बरं का. आणि नम्रता पाहिल्यानंतर म्हणते की आकाश सर ईश्वरी बघा ना, ईश्वरी आणि जिजू येत आहेत. लगे आकाश म्हणतो तूही मला अजिबात कॉपी करायचा एवढं कॉपी कॅट नाही बनायचं नम्रता म्हणत असते अहो सर मी खरंच सांगते. आकाश म्हणत असतो मी मानणारच नाही. नम्रता म्हणते अहो सर
सर मी खरंच सांगतोय ईश्वरी आणि जिजू आलेली आहेत म्हणून. आकाश म्हणतो मी पण खरंच सांगतोय, आय एम सो हॅपी. आता या क्षणाला इथे दादा जरी आला ना की मी त्याला बिनधास्त सांगेन की मला नम्रता आवडते, दॅट आय लव्ह हर असं म्हणून आता आकाश वळतो तर त्याला समोर खरोखरच आकाश आणि खरोखरच त्याला समोर अर्णव आणि ईश्वरी हे दोघं जण भांडतायत गाडीवर उतरून. हे सगळं दिसतं. आता दोघेही घाबरतात ना. आकाश लगेचच म्हणतो बापरे दादा. आता नम्रता म्हणते ईश्वरी. आता आकाश म्हणतो हे काय करतायत. नम्रता म्हणते अहो इथून आपल्याला निघायला हवं, नाहीतर त्यांनी दोघांनी आपल्याला जर काही तर पाहिलं ना दोघांच्या घरी तुफान येईल. आकाश म्हणतो मला हे दादाने सांगितलं, दादाने मला पाहिलं तर वाट लागेल, चल चल करून दोघेही आता पटकन गाडीत बसतात. आणि गाडीत बसले की लगेच निघायला लागतात. आता इकडे ईश्वरी म्हणत असते सर मी कुल्फीची ऑर्डर देते, तोपर्यंत तुम्ही पोचाल ना. आता मुद्दाम चिडून आता हे अशी बोलत असते अर्णवला. आणि तो हिरे माझा मित्राचा आजचा हा भाग इथे संपतोय. प्रेक्षकांनो तुम्हाला जर का मी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आजी बनत असतात पुढच्या आठवड्यामध्ये ना की आपण अंजलीचं डोहाळे जेवण करतोय. अर्णव म्हणतो ताईचं बाळ एका दिवसात आपल्या सगळ्यांचं नशीब बदलून टाकेल आणि स्पेशली लाडक्या जिजूंचं, असं अर्णव मुद्दाम म्हणतो. आणि म्हणतो की ताईला 7वा महिना लागलाय, ताईचं बाळ काळ होऊन येणार आहे तुझ्या आयुष्यात. असं म्हटल्यानंतर आकाश म्हणतो अंजलीचे दिवस भरण्याच्या आत तुझे दिवस भरणार आहेत मिस्टर अर्णव राजेशिर्के उर्फ चिंटू. तुझ्या सगळ्या प्रॉपर्टीचा मालक मी होतो की नाही ते बघच, असा आता राजेश म्हणतो. तर असा होणार आहे उद्याचा भाग. तर तुम्हाला हा भाग नक्की आवडला असेल तर प्लीज चॅनल भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.